नमस्कार, आपण पाहतात JN न्यूज. पाहूया सविस्तर बातमी. आणि आता बेदाना वाहतूक करणारी आयशर गाडी MIDC जवळ पलटी. जत प्रतिनिधी मंगळवेढ्याहून तिप्पेहळीकडे बेदाना वाहतूक करून आयशर गाडी MH45AB 7993 MIDC जवळ तिप्पेहळीकडे जाताना वळणाजवळ चालकाला अंदाज न आल्यानं आयशर गाडी पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने चालक बचावला असून ही घटना समजताच हॉटेल सूर्याचे मालक गणेश गेडे हे तातडीने मदतीला धावले. याबाबतची अधिक माहिती अशी की MIDC ते केदार पेट्रोल पंपापर्यंत या मार्गावर गेल्या अनेक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे रस्त्यावर लाईट नसून रस्त्याच्या बाजूला कठडा नसल्यामुळे भरधाव येणारे वाहनांना मोठ्या प्रमाणात अपघाताला समोर जावं लागत आहे. याबाबत युवा नेते अतुल मोरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र गेंड्याची कातडी पांघरून बसलेल्या राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना याबाबत काही देणं घेणं नाही. मंगळवारी सायंकाळी 8च्या दरम्यान बेदाना वाहतूक करून आयशर गाडी तिप्पेहळीकडे जात असताना व त्या ठिकाणी रस्त्यावर लाईट नसल्यामुळे तिप्पेहळीकडे जाणाऱ्या वळणावर चालकाला अंदाज न आल्यानं गाडी पलटी झाली व सुदैवाने चालक बचावला असून बेदानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना समजताच हॉटेल सूर्याचे मालक गणेश गेडे, डॉक्टर महेश गुरव, हामर कोळी यांनी माणुसकीचे दर्शन घडवत तातडीने मदतीला धावले आहे व या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे.